आज या उपोषणापासून झालेली सुरुवात ही एक मोठ्या सरकारसोबतच्या युद्धामधील संघर्षापर्यंत व्हावी ही अशी माझी अपेक्षा आहे। आणि चौघांनाही उपोषणाला बसल्याबद्दल माझा तर पाठिंबा आहेच। आमच्या बार असोसिएशनकडूनही मी तसं पत्र देतो सांगितल्याप्रमाणे, आणि सगळ्या समाजबांधवांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो। आणि आपण आरक्षण मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ आणि इथूनच त्याची सुरुवात व्हावी अशी माझी अपेक्षा। धन्यवाद सर। आपण म्हणल्याप्रमाणे आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे की ते समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, ते जिल्हाभर सर्वांपर्यंत हा मेसेज घेऊन जाणं गरजेचं आहे। यानंतर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी गावसूचे माझे सरपंच श्रीकांत तेरकर यांना मी विनंती करतो। सगळ्यांना जय मल्हार। आत्ताच इंद्रजित भाईंनी सांगितलं, वकील साहेबांनी सांगितलं, दोन्ही आप्पांनी सांगितलं, त्या पद्धतीनं आत्तापर्यंतच्या आलेल्या सगळ्या सरकारांनी आपला कागदाचा आणि शब्दाचा खेळ लावलेला आहे। फक्त शब्दछळ आजपर्यंत धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणापासून शब्दछळ करून आपल्याला वंचित ठेवण्यात येत आहे। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपल्या टीसीवर साधी आडवी रेष जरी वडली तरी आपल्याला कुठेही ॲडमिशन दिलं जात नाही, कुठेही आपली टीसी ग्राह्य धरली जात नाही, परंतु कोर्टात खाडाखोड केलेली टीसी ग्राह्य धरून कोर्टानं जवळपास 99% निकाल आपल्या बाजूने लागत असताना सुद्धा आपल्या विरोधात दिला। अशा पद्धतीनं शब्दछळ लावलेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला आपल्या मुलाबाळांना त्यांच्या भवितव्यापासून वंचित ठेवण्याचं काम आलेले आत्तापर्यंतचे सरकार करत आलेले आहेत। आता जास्त काय ज्ञानी नाही, पण जेवढं कळतं तेवढं सांगतो की धनगर आणि धनगरचा विषय म्हणजे हिंदीतून घटना लिहित असताना रचा उच्चार त्यांनी ड केला आणि त्याच्यातून आपल्याला कायमस्वरूपी वंचित ठेवण्यात आलं। जसं की प्रतापगड म्हणताना म्हणजे वकील साहेबांनी सांगितलं लिहायची पद्धत वेगळी आणि बोलायची पद्धत वेगळी, तर तसा आपल्यासोबत झालेला आहे। त्याच्यापासून आपल्याला जाणून बुजून आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं जातंय। कारण प्रत्येक राज्यकर्त्यांना असं वाटतं की आरक्षण जर दिलं तर धनगर समाज आपल्या पुढं जाईल, आपल्यावर राज्य करेल, या भीतीपोटी आपल्याला ठरवून सगळ्याकडून आपल्याला वंचित ठेवलं जातंय। आज आपले वाघ चौघजण श्याम तेरकर, कमलाकर दाने, युवराज पडुळकर, राजूभाई मैंदाड समाधान पडुळकर, राजू मैंदाड हे उपोषणाला बसलेले आहेत। आतापर्यंत बरीच उपोषणं झालेली आहेत। असाच आपल्या कोपराला गुळ लावलेला आहे। पण आज ह्या चौघा वाघांना राजमाता अहिल्यादेवीने अशी शक्ती देऊ, यशवंतराव होळकरांची ताकद त्यांच्या अंगी येऊ आणि एसटी आरक्षण अंमलबजावणीचं प्रमाणपत्र घेऊनच त्यांचं उपोषण संपवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करतो। जय मल्हार, जय अहिल्या। धन्यवाद। यानंतर मी सुभाष अण्णा मैंदाड यांना विनंती करतो, आपण 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अजून स्वराखळी गावातून उपोषणासाठी बसलेल्या समाज बांधवांना पूर्ण पाठिंबा राहील।